प्रत्येक वर्षी आम्ही उत्सव समितीचे अध्यक्ष निवडतो, यावर्षी सुद्धा निवडला। या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये आपण प्रत्येकी अध्यक्षपद निवडून करतात, यावर्षी आपण कसं सुचवलं का पुरुषोत्तम ठाकूर त्यांना अध्यक्ष करा? यासाठी आम्ही याच्यासाठी केलं की आमचा जो परिसर आहे तो लिमिटेड आहे। या लिमिटेड परिसरामध्ये आम्ही त्याचा वाढू जो भाग होता आम्ही बेगमपुऱ्यापर्यंत नेला, गोडवाडीपर्यंत नेला, तिसगावपर्यंत नेला, पडेगावपर्यंत नेला। छावणी फक्त नाव आहे, परंतु या पूर्ण परिसर आणि विशेष गणपती विसर्जनासाठी आमच्या बाजूचे बी जे एरिया आहे, जर पदमपुरा आहे, करणपुरा आहे, हे सुद्धा विसर्जनाच्या वेळी आमच्याकडे येतात। आम्हाला जेवढा प्रयत्न आमचा राहील छावणी गणेश महासंघ किती मोठा होईल हा आमचा प्रयत्न आहे। मोठा होऊन सगळ्यांना कसं तिचा आनंद घेता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। छावणी गणेश महासंघाचा एकोपा, सर्व जाती धर्म समीकरण याचा कुठं शहरामध्ये मेसेज जातो? शहरामध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रभर मेसेज जातो ते महासंघाच्या माध्यमातून आमचा हा महासंघ असं आहे ज्यापे आम्ही सगळे जाती धर्माच्या लोकांना आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे। आम्ही फक्त हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या शब्दात नाही तर ते आम्ही प्रत्यक्ष करून दाखवलेलं आहे। आम्ही हिंदू समाजाचा अभ्यास केला, शीख समाजाचा केला, दलित समाजाचा केला, आणखीन आमचे जे बंधू आहेत, मुस्लिम जे बंधू आहेत आमचे, ते सर्व पदाधिकारी आमच्या पासून ते सेक्रेटरी पासून तर उपाध्यक्षपासून सगळे पदाधिकारी आमच्यामध्ये राहिले। यासाठी कोणताही क्षेत्र हे नाही आहे। आणि विशेष म्हणजे आमचे ख्रिश्चन समाजाचे आमचे जे बंधू आहेत ते विशेष पत्रकारिकामध्ये जे आहेत ते त्यांच्याकडे आमचा विशेष चार्ज असतो की त्यांची पूर्ण प्रसिद्धी देण्याचं काम सुद्धा आम्ही त्यांच्याकडे सोपलेलं आहे। असं कोणताही समाज असा नाही की जो आम्ही त्याला खाली ठेवलेला आहे। उत्सव समितीच्या मध्ये सगळ्यांना काम दिलेलं आहे। नवनिर्वाचित अध्यक्ष उपस्थित आहे, आपलं काय मत? आपण अध्यक्ष बनलात, आपलं काय मनोगत? माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे छावणी महासंघाने त्या मी पूर्णपणे पार पाडेल आणि त्याच्यामध्ये मी अजून 4 चांद लावण्याचा प्रयत्न करेन। काय चांगला होऊ शकते या शहरामध्ये, हा छावणीमध्ये चांगले देखावे जसे आपले पत्रकार बंधूंनी सांगितलं आहे, तो काय करू शकतो, काय अजून त्याच्यामध्ये आपण काय रंग लावू शकतो, काय 4 चांद लावू शकतो। आणि जे सिनियर आहे आमचे हे माझे सर्व पाठीमागे आहे, हे सर्व मला गाईड करतील अशी मला अपेक्षा नाही। मला माहित आहे सगळे माझे राम लक्ष्मण नाही त्यांचा सगळं परिवार हे माझे बंधू आहे आणि सगळं चांगलंच होईल आणि अजून चांगलं करणार आहे, कारण की धर्माचं काम आहे, खूप चांगलं काम आहे। त्याच्याबद्दल आम्हाला काहीच हे म्हणजे दुसरं काही बोलण्यापेक्षा म्हणजे ते करून दाखवू, आम्ही चांगलं करून दाखवू। सध्या आपण नवनिर्वाचित अध्यक्ष बनलेले आहेत, महिला सक्षमीकरणासाठी छावणी गणेश महासंघाचा आपण काय करणार? 10 दिवस येणारे 10 दिवस जसं गणपतीमध्ये उत्सवमध्ये असतात ते अपन भरपूर कार्यक्रम करना है। बहुत हम अलग अलग कार्यक्रम करेंगे, अलग विविध क्षेत्र में जो भी जैसे जाति दिखावे जो भी होंगे। और नंदनवन छावनी परिसर में मैं समझता हूँ कि ऑलरेडी सभी गलियों में गणपति बिठाया जाता है और बहुत अच्छे तरीके से ढोल ताशा साजरा किया जाता है ऑलरेडी। और मैं क्योंकि मैं हर बार नेहमी मी काय करतो गणपतीमध्ये 10, 15, 20 आरती माझ्या हातातून होत असतात, म्हणजे मी नाही म्हणलं बाहेर असलं तरी आलो की होत असतात, तरी आपण चांगला करू। ह्या वर्षी पण नवनिर्वाचित माजी नगरसेवक अभिनंदन करतो की ह्या छावणी गणेश महासंघातर्फे सर्वांचं छावणी वाशांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो। आणि या छावणी गणेश महासंघासाठी दरवर्षीप्रमाणे माझ्याकडे जे काय होईल त्याने जी काय मदत लागेल सहखुशीने करेल, जसे सर्वांना करतो। हे तर आता म्हणजे माझ्या खूप जवळचे आहे, माझे फार मी आजचे नाही, मी महासंघाचे अध्यक्ष झाले म्हणून आमची मित्रता नाही, ही आमची फार जुनी मित्रता आहे, ही आमची फार ओळख जुनी आहे। त्या निमित्तानं त्यांचं परत माणसं अगेन जाधव मंडप किशोर सुपर मार्केट करतो त्यांचं हार्दिक अभिनंदन। गणपती बाप्पा मोरया। छावणी गणेश महासंघाचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव नव्हतं, सर्व धर्मसमभाव एकत्रित नाही बघा ना, आता हिंदू मुस्लिम परिवार आहेत आमच्या आजाबाई, आता कुठलाही कार्यक्रम असो, गणेश महासंघ असो की सामाजिक कार्यक्रम असो, ते आजाबाई जे आहेत नेहमी अग्रेसर असतात। म्हणजे बरेच आमचे मुस्लिम बांधव आहेत ह्या कार्यक्रमात सहभागी असतात। इथं आमच्या छावणीमध्ये हा विषय मुस्लिम हिंदू हा विषय नाही आहे, एक सामाजिक बांधिलकी आहे। सर्व कार्यक्रमाला आम्ही म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही अग्रेसर असतो, ते आपल्या कार्यक्रमाला अग्रेसर असतात।
त्यानिमित्तानं सर्व समाज बांधवाचे अभिनंदन. ते रकमाची